गंजीचा गाडी आहे आपण गंजा काय काय आहे पण आता पाहिलेलं सोयाबीन हे कापणी चालू आहे आणि हे पाहून आपण कदाचित विचलित झाला। तर मित्रांनो, हा किस्सा असा आहे की तेलारा तालुक्यात बऱ्याचशा क्षेत्रफळावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि ह्या सोयाबीनला एकही फूल आणि शेंग लागलेली नाही आहे। तर हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी आता सरकारकडे मागणी करत आहे, कारण की महागडं सोयाबीन घेतलेलं आहे। विविध कंपन्यांचं जे महागात महाग सोयाबीन असते। बऱ्याचशा आता शेतकऱ्यांना आधीच आर्थिक टंचाई असते आणि या आर्थिक टंचाईच्या दिवसात जवळपास 65 दिवसात सोयाबीन झालं आणि फूल आणि फळ धारणा हे सोयाबीनला झाली नाही। फार विचित्र गोष्ट आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव हे सोयाबीन कापणी करणं लावलं आहे। किस्सा आहे तेलारा तालुक्यातील दहीगाव अवताळे आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो एकरावरती सोयाबीनची पेरणी आहे आणि बऱ्याचशा सोयाबीनमध्ये फुलं धारणा आणि शेंगा ह्या लागल्या नाही। तर ह्यामुळे ह्या जे शेतकरी आहेत हे अडचणीत आलेले आहेत, कारण की एवढा मोठा खर्च झाला। सगळं बियाणं, खतं, फवारणीची औषधं, पेरणीचा खर्च जवळपास 2-2.5 महिन्याचा कालावधी उलटला। आता काही दिवसातच सोयाबीनची सोंगणी लागते। या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एकही शेंग नाही आहे, म्हणजे हे शेतकरी हे अजूनही शेंगा लागायच्या प्रतीक्षेत आहे। फार विचित्र गोष्ट आहे। आता आपण या शेतकरी आहेत यांचं आपण म्हणणं आहे, प्रमोद झुंबळे हे एक येथील शेतकरी आहेत, यांचं आपण म्हणणं आहे का? मी दहीगाव अवताळे येथील शेत शिवारामध्ये उभा आहे। माझ्या शेतामध्ये बघा, बऱ्याचशा शेतांमध्ये लोकांच्या झाडांना, सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागले नाही। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की ताबडतोब सर्वे करून याचा शासनाकडे अहवाल सादर करावा आणि आम्हाला योग्य ती मदत देण्यात यावी, कारण शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची जी अवस्था आहे हे इथूनच निर्माण झाली आहे। बघा, शेतकऱ्याच्या सोयाबीनला, आमच्या सोयाबीनला काहीच शेंगा लागलेल्या नाही आहे।